आज मी तुम्हाला इथे उरलेल्या रोकडीतून आपण हे स्माइली फेसचे रबर बँड बनवणार आहोत फ्लावरचे. तर याच्यासाठी आपल्याला जे साहित्य लागते ते आपण बघूया. चला तर मग आपण हेअर बँड बनवूया. आता आपण मॅजिक रिंग बनवून घेऊया. आता ही मॅजिक रिंग मी कशी बनवायची ती दाखवते. पहिले आपल्या अंगठ्याजवळच्या बोटावरती आपल्याला 2 वेड्यांनी लोकर गुंडाळून घ्यायची आहे आणि आपला मधला आणि अंगठा याच्यामध्ये आपल्याला लोकरीचं शेवटचं टोक पकडायचं आहे. आपल्याला हा जो लोकरीचा धागा आहे, यान आहे, याला आपण थोडं जास्त घेऊन खालच्या साईडने सोडून द्यायचं आहे. तर मग आता आपण मॅजिक रिंग बनवण्यासाठी आपल्याला हा जो खाली सोडलेला जो लोकरीचं टोक आहे, जो यानचं टोक आहे, धागा आहे, याला आपण ही मिडल फिंगर आहे ना, मधल्या फिंगरवरती आपण खालच्या साईडने वरच्या साईडला आणायचं आहे. बघा, हा इथे क्रॉस झाला, म्हणजे इथे आपण क्रॉसच्या तिथे आपण बोट ठेवायचं आहे. अंगठ्याने आपण तिथे पकडून ठेवायचं आहे. आता ही जी आपला सुई आहे, हुक आहे, त्या हुकला आपण ह्या सर्कलमधून पास करायचं आहे पुढच्या साईडने. सर्कलच्या मधून आपण हा हुक पास केला आहे. आता ह्या हुकला आपण राईट हँडच्या साईडने वाकवून लोकरीच्या खालून वरती आणायचं आहे आणि मग लोकरीला ह्या हुकच्या टोकामध्ये, इथे जे शेवटचं टोक आहे त्याच्यामध्ये पॅक पकडून खालच्या साईडने ओढत आणायचं आहे आणि सर्कल, हा जो सर्कल आहे त्याच्या खालच्या साईडने, मधल्या साईडने वरच्या साईडला आणायचं आहे. आता हा एक लूप झाला आहे. ह्या लूपमधून आपल्याला पुन्हा हुकच्या साहाय्याने लोकर खालच्या साईडने ओढून आणायची आहे. इथे थोडं सैल करायचं आणि मग जास्त फिट केलं तर आपला हुक लूपमधून, म्हणजे ह्या वेड्यातून निघणार नाही, म्हणून थोडंसं आपल्याला सैल ठेवून हा हुक सहित लोकर त्या लूपमधून ओढून घ्यायची. ही झाली आपली चेन. आता चेनने फिट झाल्यानंतर आता आपल्याला इथे हाफ डबल क्रोशा करायचा आहे. हाफ डबल क्रोशा करण्यासाठी आपण हुक परत मधल्या साईडने, म्हणजे राईट साईडच्या मधल्या साईडने आपल्याला हुक लोकरीच्या खालून, म्हणजे यांच्या खालून वरती आणायचा आहे आणि आपल्याला तो लूपमधून न काढता, वेढ्यातून न काढता, आपल्याला सर्कलमधून हुक पास करायचा आहे आणि आपल्याला पुन्हा लोकर पास केल्यानंतर लोकर ओढून सर्कलच्या खालून बाहेर आणायची. तर हे किती झाले? 3 लूप झाले. 1 2 3. या तिन्ही लूपमधून आता आपल्याला पुन्हा लोकर ओढून घ्यायची आहे. हुकच्या सहाय्याने लोकर ओढून आपण तिन्ही लूपमधून, म्हणजे तिन्ही वेड्यांमधून हळूहळू लोकर काढून घ्यायची आहे. आपला हा हाफ डबल क्रोशा रेडी झाला आहे. आता तुम्ही हा सर्कल आपल्या मधल्या बोटातच पकडून तुम्ही पुढचं वर्क करू शकता, किंवा तुम्हाला जर हा सर्कल अंगठ्यात मधल्या बोटातून काढून घ्यायचा असेल तसंही तुम्ही वर्क करू शकता. मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून अंगठ्यामध्येच हा सर्कल पॅक धरून आपण कसं वर्क करू शकतो ते बघूया. परत आपल्याला हुकच्या सहाय्याने लोकर हुकवर घ्यायची आहे आणि सर्कलच्या मधून हुक टाकून पास करून
आपल्याला लोकर खालच्या साईडने ओढून घ्यायची, सर्कलच्या खालच्या साईडने. तर हे आपले 1 2 3 लूप झाले. ह्या 3 लूपलाच आपण वेढे पण म्हणतो. आता ह्या तिन्ही वेड्यांमधून म्हणजे ह्या तिन्ही लूपमधून आपल्याला लोकर हुक सहित ओढून घ्यायची आहे. आता आपण ही लोकर पुन्हा ह्या तिन्ही लूपमधून ओढून घेऊया. हा झाला आपला दुसरा डबल क्रोशा. आता सेम वर्क आपण करायचं आहे, फक्त आपल्याला हा सर्कल आहे तो आपल्या मधल्या बोटातून काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्या ह्या बोटावरती, अंगठ्या शेजारच्या बोटावरती आपण लोकर गुंडाळून घ्यायची. आता आपले 2 हाफ डबल क्रोशे झाले. आता ह्या अंगठ्यामध्ये आणि मधल्या बोटामध्ये हे आपल्या लोकरीचं उरलेलं टोक आणि सर्कल पॅक पकडून ठेवायचा आणि आपल्याला पुन्हा हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे. हुकवरती एक वेढा घेतला आहे. हे 2 वेढे झाले. आता आपण तिसरा वेढा घेण्यासाठी आपण सर्कलमधून हुक पास करायचा आहे आणि पुन्हा लोकर खालच्या साईडने ओढून सर्कलच्या वरती आणायचं आहे. आता हे 3 लूप म्हणजे 3 वेढे तयार झाले. आता ह्या तिन्ही वेढ्यांमधून आपल्याला लोकर ओढून घ्यायची हुकच्या साहाय्याने. आता हे झाले आपल्या हाफ डबल क्रोशे. आता 3 हाफ डबल क्रोशे झाले. पहिला पण आपण काउंट करणार आहोत आणि हे दोन्ही पण, असे आपले 3 झाले. आता आपल्याला पुन्हा एक हाफ डबल क्रोशा करायचा आहे. असे आपण चौथा झाला, 5वा, 6वा, 7वा, 7 हाफ डबल क्रोशे केले, 8 हाफ डबल क्रोशे. आता आपण 12 हाफ डबल क्रोशे ह्या सर्कलमध्ये करणार आहोत. तर आपण हे कंप्लीट करून घेऊया. हे 12 हाफ डबल क्रोशे कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला उरलेल्या ह्या लोकरीच्या टोकाला टाईट करायचं आहे. हा सर्कल टाईट करायचा आहे, म्हणजे मॅजिक रिंगला आपण टाईट करायचं आहे. जेवढं टाईट करता येईल तेवढं तुम्ही ह्या सर्कलला, मॅजिक रिंगला टाईट करायचं आहे. ओके. आता आपण स्लिप स्टिच घेणार आहोत. स्लिप स्टिच घेण्यासाठी ही जी मागची लोकर असते ती पण आपण हाईड करायची आहे, म्हणजे लपवायची आहे. जेव्हा आपण स्टिच घेऊ तेव्हा स्लिप स्टिच घेताना जिथून आपण स्टार्ट केलं होतं, हा जो स्टार्टिंग पॉईंट आहे आपला हाफ डबल क्रोशेचा, तिथेच आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. म्हणजे स्लिप स्टिच आपण आता सर्कल बंद करायचं आहे म्हणून आपल्याला घ्यायची. ते थोडंसं कधी कधी टाईट जातं, त्याला थोडं सैल करून घेऊया आपण. स्टिचला सैल करून घ्यायचं आहे. आता आपण हा हुक इथून पास करूया, जिथे फर्स्ट आपण स्टार्ट केलं होतं तिथून आपण लोकर काढली. आता आपण ह्या आपल्या पहिल्या लूपमध्ये जो शेवटचा लूप आहे त्याच्यातून आपण ह्या वेढ्यातून आपण लूपमधून आपण हुक सहित लोकर ओढून घेतली आहे. आता आपल्याला वरती 1 चेन करायची आहे. 1 चेन केली. आता आपल्याला नेक्स्ट 2 चेन घ्यायच्या आहेत. पहिली चेन झाली आहे. आता दुसरी चेन. आता सेम ह्याच इथे स्टिचमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे. एक सेम स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशा करूया. पुन्हा तिथे सेम स्टिचमध्येच आपल्याला दुसरा हाफ डबल क्रोशा. असे एकूण आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे करायचे आहेत. नेक्स्ट स्टिचवरती पण आपल्याला, नेक्स्ट चेनवरती पण आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे. एक मिनिट.
नेक्स्ट स्टिचवरती आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे करायचे आहे. प्रत्येक स्टिचमध्ये 2 हाफ डबल क्रोशे येतील. त्याच्याबरोबर हा मागचा दोराही तुम्ही हाईड करू शकता, पण आपल्याला तो रबर बँडला आपण पॅक करणार आहे म्हणून आपण हा दोरा राहू द्यायचा आहे, सोडून द्यायचा आहे. आता आपण पुन्हा तिसऱ्या स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशा करूया 2. हे आपले हाफ डबल क्रोशा झाले आहे. आता आपल्याला पूर्ण हा सर्कल 2 हाफ डबल क्रोशा सेम म्हणजे एका स्टिचमध्ये आपल्याला एका चेनमध्ये आपल्याला 2 हाफ डबल क्रोशा करायचे. असे आपल्याला एकूण 24 हाफ डबल क्रोशे करायचे. आता हे 24 हाफ डबल क्रोशे झाले. जिथे आपण फर्स्ट हाफ डबल क्रोशा घेतला तिथेच आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे. पहिल्या स्टिचवरती ही झाली आपली स्लिप स्टिच. आता आपण इथे 1 चेन घेऊन वन चेन घ्यायची आहे. आता इथे आपलं हे वर्क कंप्लीट झालं आहे. आता इथे यान आपण कट करून घेऊया. यान कट केल्यानंतर आपण लोकर हाईड करून घ्यायची आहे. आता जेव्हा आपण वर्क करू त्याच्यामध्ये हा मागे हाईड करत जायचा आहे आपल्याला लोकरीचा भाग. आता हे आपले 24 हाफ डबल क्रोशे रेडी झाले. आपला हा एक सर्कल रेडी झाला आहे. आता आपल्याला नेक्स्ट वर्क करायचं आहे. तुम्हाला जे पण कलर आवडतील तो कलर तुम्ही आधी घेऊ शकता किंवा एकाच कलरचंही तुम्ही हे रबर बँड बनवू शकता. मी आता इथे ऑरेंज कलर घेते. आता आपण जिथे आपण कट केलं होतं तिथेच आपल्याला कोणत्याही साईडने तुम्ही स्टार्ट करू शकता. आता समजा मी इथून स्टार्ट करते ह्या चेनपासून, तर इथे आपल्याला पहिले बोटावरती दोरा गुंडाळून घ्यायचा आहे लोकरीचा. लोकर गुंडाळल्यानंतर असं आपल्याला अंगठ्यामध्ये लोकर पकडून ह्या सर्कलला आणि लोकरीला व्यवस्थित पॅक पकडून ठेवायचं आहे. आता आपण इथे लोकर आहे तिला आपण हुकच्या सहाय्याने या चेनमधून आपल्या साईडला ओढून घ्यायचं आहे आणि 1 चेन करायची आहे. ही झाली आपली 1 चेन. आता 2 चेन, 3 चेन. आता या 3 चेन झालेलं आहे. तर आता आपण नेक्स्ट वर्क करणार आहोत. इथे आपल्याला लॉंग हाफ डबल क्रोशा करायचं आहे. परत हुकवरती आपण एक वेढा घेतला, नंतर सेम स्टिचमध्येच आपल्याला वर्क करायचं आहे. आता लॉंग डबल क्रोशा करताना पहिले आपण पहिल्या लूपमधून लोकर ओढून घेतली, नंतर 2 लूपमधून लोकर ओढून घ्यायची आहे, नंतर लास्टला पुन्हा 2 लूपमधून लोकर ओढून घ्यायची आहे. आता आपला हा लॉंग डबल क्रोशा झाला आहे. सेम स्टिचमध्ये आपल्याला 2 करायचे आहेत. आता इथे सेम स्टिचमध्ये 2 झाले. आता पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला आणि आता आपल्याला ही लोकर आहे जी आपली सोडलेली लोकर आहे तिला पण हाईड करत जायचं आहे. ओके. आता पुन्हा हुकवरती एक लूप घेतला, वेढा घेतला. आता पुढच्या चेनमध्ये आपल्याला इथे पुढच्या चेनमध्ये आपल्याला हुक पास करून लोकर आपल्या साईडने ओढून घ्यायची आहे. आता पहिल्या लूपमधून आपण
लोकर ओढून घेतली, दुसऱ्या 2 लूपमधून आपल्याला लोकर ओढून घ्यायची आहे. मग उरलेल्या दोन्ही लूपमधून आपल्याला लोकर ओढून घ्यायची आहे. पुन्हा सेम स्टिचच्या तिथे आपल्याला लॉंग डबल क्रोशा करायचा आहे. तुमच्या लक्षात आलं असेल लॉंग डबल क्रोशा कसा करायचा. सेम डबल क्रोशा करतो तसंच करायचं आहे, फक्त डबल क्रोशा करताना आपण दोन्ही लूपमधून काढतो. तसं न करता पहिल्या लूपमधून आधी आपल्याला लोकर ओढून घ्यायची, मग नंतर दुसऱ्या 2 लूपमधून लोकर ओढून घ्यायची, नंतर उरलेल्या दोन्ही लूपमधून आपल्याला वेड्यांमधून लोकर ओढून घ्यायची. हा झाला लॉंग डबल क्रोशा. आता आपल्याला पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये लॉंग डबल क्रोशा करायचा आहे. लॉंग डबल क्रोशा करताना नेहमी लक्षात ठेवायच्या पहिल्या लूपमधून, नंतर 2 लूपमधून, नंतर 2 लूपमधून, शेवटच्या 2 लूपमधून आपल्याला हुक पास करून घ्यायचा आहे लोकरीसह. आता पुन्हा सेम स्टिचमध्ये आपल्याला लॉंग डबल क्रोशा करायचा आहे. पहिल्या लूपमधून हुक काढला, दुसऱ्या 2 लूपमधून हुक काढला, शेवटच्या 2 लूपमधून हुक काढला. आता आपलं 1 2 3 चेनमध्ये आपण 2 लॉंग डबल क्रोशा केले. आता आपल्याला तिसऱ्या 3 झाल्यानंतर आता चौथ्या चेनमधून आपल्याला हा जो उरलेली लोकर येईल आपण कट करून घ्यायची आहे. आता नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला वर्क करायचं आहे. नेक्स्ट चेनमध्ये पण लॉंग डबल क्रोशा. आता इथे आपण शेवटी एक लॉंग डबल क्रोशा केल्यानंतर 3 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 आणि सेम स्टिचमध्ये आपल्याला 1 चेन घ्यायची आहे. स्लिप स्टिच घ्यायची आहे. तर ही स्लिप स्टिच झाली. आता तर 1 चेन घ्यायची आणि या कट करायची. ही आपली पहिली पाकळी रेडी झाली. आता याला इथे टाईट करून घ्यायचं आहे. आता हा तुमचा एक कलरची पाकळी तयार झाली आहे. आता नेक्स्ट पाकळी आपल्याला तयार करताना तुम्ही दुसरा कलर यूज करायचा आहे. दुसरा कलर तुम्ही इथे आता आपण पिंक कलरचा यूज करू. पहिले बोटावरती लोकर गुंडाळून घ्यायची. थोडंसं डिस्टन्स खाली जास्त सोडायचं आहे लोकरीचा. खाली लोकर जास्त सोडून इथे आपण दुसऱ्या चेनमध्ये आपण वर्क करणार. आता आपण नेक्स्ट चेनमध्ये वर्क करायचं आहे. आपल्याला इथे फिनिश केलेले आहे त्याच्या पुढच्या चेनमध्ये आपल्याला वर्क करायचं आहे. तर ह्या दोन्ही लोकरींना आपण व्यवस्थित पकडून ठेवायचं सर्कल, मॅजिक सर्कल, हा सर्कल, उरलेली लोकर आणि आपण जी नवीन लोकर घेतली तिला व्यवस्थित पकडून ठेवायचं आहे खालच्या साईडनी. आणि मग हुक हा खालच्या साईडनी वरच्या साईडला आणून आपल्याकडे ओढून घ्यायचा आहे. तर ही आपला हा एक लूप आहे. ह्या लूपमधून आपण पुन्हा लोकर ओढून घेऊया. आता ही 1 चेन झाली. आणि जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही अगोदर छोटासा लूप बनवून घेऊ शकता असं. आणि मग तुम्ही ह्या चेनमधून हुक पास करून आपण ह्या लूपमध्ये सर्कलमध्ये हुक टाकून आपल्या साईडने ओढून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि 1 चेन करायची आहे. मागे व्यवस्थित लोकर ओढून घ्यायची. आता इथे पुन्हा 3 चेन घ्यायचे आहे. 1 चेन झाली, 2 3. आता इथे आपल्याला सेम स्टिचमध्येच लॉंग डबल क्रोशा घ्यायचा. हुकवरती लूप घेतला,
वेढा घेतला, हुक दुसऱ्या साईडने पास केला, खालच्या साईडने पास केल्यानंतर लोकर आपल्या साईडने ओढून घेतली आणि मग पहिल्या लूपमधून पहिल्या वेढ्यामधून आपण हुक ओढून घेतला, लोकर आणि हुक ओढून घेतली दोन्ही लूपमधून शेवट. त्याच्यानंतर 2 लूपमधून आपल्याला हुक आणि लोकर ओढून घ्यायची आहे. परत उरलेल्या दोन्ही लूपमधून म्हणजे वेढ्यामधून आपल्याला ओढून घ्यायचं आहे लोकरीसह हुकला. हे झाले आपले 2 डबल क्रोशे. पहिला हा 3 चेनचा डबल क्रोशा, दुसरा हा लॉंग डबल क्रोशा. आता पुन्हा जे सेम आपण ह्या पाकळीला केलं सेम तेच ह्या पाकळीला करायचं आहे. पुन्हा दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला लॉंग डबल क्रोशा करायचा आहे. पहिल्या लूपमधून, नंतर दुसऱ्या लूपमधून आणि लास्टला पुन्हा 2 लूपमधून आपण हुकसह लोकर ओढून घेतली आहे. पुन्हा सेम स्टिचमध्ये आपल्याला लॉंग डबल क्रोशा करायचा आहे. आता ही जी ऑरेंज कलरची लोकर आहे हिला कट करायचे. जी उरलेली लोकर असते तिला हळूहळू कट करत जायचे. आता आपण पुढच्या स्टिचमध्ये चेनमध्ये लॉंग डबल क्रोशा करूया. सेम स्टिचमध्ये दुसरा लॉंग डबल क्रोशा. आता हे 3 स्टिचमध्ये 2-2 लॉंग डबल क्रोशे झाल्यानंतर लास्ट चौथ्या स्टिचमध्ये पण आपल्याला लॉंग डबल क्रोशा करायचा आहे आणि 3 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 आणि सेम स्टिचमध्येच आपल्याला इथे स्लिप स्टिच घ्यायची आहे. 1 चेन यार्न कट. आता ही दुसरी पाकळी झाली. सेम आपल्याला आता वेगवेगळ्या कलरच्या पाकळ्या आपण याला बनवून घेणार आहोत. मी तुम्हाला प्रत्येक पाकळी वेगळ्या कलरची बनवून दाखवू शकते. सेम आपण जसं ह्या पाकळीला इथे कट केलं आणि नवीन लोकर ॲड केली, यार्न ॲड केली, त्याच पद्धतीने आपल्याला सर्व पाकळ्यांना असं करून घ्यायचे आहे. अशा आपल्याला एकूण 6 पाकळ्या बनवायच्या आहेत. तर आपल्याला स्टार्टिंगला आपण 3 चेन घेतल्या, मग लॉंग डबल क्रोशा केला सेम स्टिचमध्ये. अशा आपल्याला 4 चेनमध्ये, चेन म्हणजेच या उरलेली ह्या ज्या स्टार्टिंगच्या ज्या चेन आहे त्याला आपण स्टिचेस म्हणतो. त्या स्टिचमध्ये आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये चेनमध्ये आपल्याला 2-2 लॉंग डबल क्रोशा करून घ्यायचे. जसं स्टार्टिंगला आपले 3 चेन आणि 1 लॉंग डबल क्रोशा आला, तसंच शेवटच्या चेनमध्ये पण आपल्याला लॉंग डबल क्रोशा आणि 3 चेन घेऊन स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि 1 चेन घेऊन लोकर कट करायची. आणि दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला दुसरी पाकळी बनवायची आहे दुसऱ्या कलरची. तुम्ही सेम कलरमध्येही बनवू शकता, पण इथे मी वेगवेगळे कलर वापरणार आहे. तर तुम्ही पण आता इथे सेम त्याच पद्धतीचा वापर करून आपण 6 पाकळ्या बनवून घ्यायच्या पूर्ण. आता मी हे कंप्लीट करून दाखवते. इथे आता आपण लास्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच घ्यायची आहे. तीन चेन घेतल्यानंतर इथे आपल्याला लास्ट चेनमध्ये सेम ठिकाणी स्लिप स्टिच घ्यायची आहे. 1 चेन घेऊन यार्न कट करायची. यार्न कट केली. आता आपलं हे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आपल्याला फ्लावर्स. हे उरलेल्या धाग्याला आपण हाईड करायचं आहे. हाईड करताना हे जे आपले लोकरीचं हे जे धागे आहेत फ्लावरच्या मागचे त्याच्यामध्ये आपण हुक टाकायचं आहे.
आणि ही लोकर या हुकमध्ये अडकून ओढून घ्यायची खालच्या साईडने. हे असं आपलं फ्लावर उरलेल्या लोकरीला कट करायचं आहे. आता हे आपलं फ्लावर तयार झाले. इथे आपण हाफ डबल क्रोशे घेतले 12 मॅजिक रिंगमध्ये, मॅजिक सर्कलमध्ये, आणि वरती पण आपण 24 हाफ डबल क्रोशे केले प्रत्येक चेनमध्ये. हे फ्लावर तुम्हाला जर मोठं हवं असेल तर तुम्ही इथे हाफ डबल क्रोशे घेतले, त्याच्यावरती इथे तुम्ही डबल क्रोशे पण करू शकता. इथे मी हाफ डबल क्रोशा केला आहे, मला छोटं फूल हवं होतं म्हणून तुम्ही इथे डबल क्रोशा घेऊ शकता. आता इथे आपण ब्लॅक कलरचा दोरा आहे लोकरीचा, तो आपण सुईमध्ये ओवून घेऊया. आता आपण ब्लॅक कलरची लोकर असते तिला आपण सुईमध्ये ओवून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथे स्माइली फेस बनवण्यासाठी इथे आपण थोडंसं मोठाच शिकताना आधी मोठाच थोडासा आपण लोकरीला कट करून घ्यायचे धाग्याला. लोकरीच्या धाग्याला कट केल्यानंतर आपण असं त्याच्यामध्ये डिस्टन्स ठेवूया. आता तुम्हाला स्माइली फेस बनवताना कोणता कलर समोर ठेवायचा आहे, कोणता वरच्या साईडला ठेवायचा हे तुम्ही चूज करून घ्यायचं आहे. जसं हे फ्लावर आहे ते मी बनवलेलं आहे. हे बघा इथे हे फ्लावर थोडं मोठं आहे. इथे मी हाफ डबल क्रोशे केले आणि इथे वरती डबल क्रोशे केले. तर आणि याच्यामध्ये मी हाफ डबल क्रोशे खाली आणि हाफ डबल क्रोशे वरती. तर फुलाच्या साईजमध्ये आपल्याला थोडासाच डिफरन्स दिसतो. हे फूल थोडं छोटं आहे, हे फूल थोडं मोठं आहे. तर आता आपण ह्या फुलाला आपण तुम्हाला ज्या साईडने तुम्हाला शिवायचं आहे त्या साईडने तुम्ही शिवू शकता. आता मी हे फ्लावर आपण असं पकडलं काय आणि असं पकडलं काय सेमच आहे, फक्त तुम्हाला ज्या साईडने हवं त्या साईडने तुम्ही आधी स्माइली फेस बनवून घ्या. आता मी इथे सुई खालच्या साईडने वरच्या साईडला ओढून घ्यायची आहे. लोकर थोडी जास्तच खालच्या साईडने सोडायची अशी, तिला पूर्ण वरती ओढायचं नाही आहे. आता हा जो तुम्ही स्टार्टिंग पुन्हा दाखवते. पाकळ्या व्यवस्थित सेट केल्यानंतर ठीक आहे, चला आपण इथून स्टार्ट करूया. हे जे खालचे 1 2 3 4 5 6 हे 12 डबल क्रोशे आहेत. तर आपण पहिल्या 6 नंबरच्या ठिकाणाहून आपण सुई टाकूया. सुई टाकली ती वरच्या साईडने ओढायची. ही फ्रंट बाजू आहे आणि ही बॅक साईड आहे. तर आपण लोकर अशी वरती खालून वरती घेतल्यानंतर हा लोकरीचा थोडा भाग शेवटचं टोक आपल्याला पूर्णपणे वरती ओढायचं नाही आहे. आता दुसऱ्या स्टिचमध्ये आपल्याला त्याच्या नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला सुई टाकायची खालच्या साईडने. आता आपण नेक्स्ट आता हा जो खालचा जो पीस आहे साईडचा, तो खालच्या साईडने आपल्याला सुई वरच्या साईडला टाकायची आहे. आणि इथे या सेम मागच्या साईडलाच आपण पुन्हा ही सुई वरतून खाली टाकणार आहे. आता आपण इथे पुढच्या स्टिचमध्ये सुई खालून वरती आणणार आहे.
आणि मागच्या बाजूला इथे म्हणजे जिथे स्टार्ट केलं होतं इथे खाली इथे आपल्याला सुई टाकायची आहे वरच्या साईडने खाली. आता आपण नेक्स्ट पुढच्या साईडने खालून वरती सुई काढायची, वरच्या साईडने खाली न्यायची आहे पुन्हा इथे लास्ट आता हे आपलं झालं 1 2 3 4 5 6 झाले आपले. आता इथे आपण याला बांधून घेऊया. इथून आपण सुई थोडीशी शिवून घ्यायचं आहे. पुन्हा इथे खाली ब्लॅक जिथे आपण ब्लॅक दिसतोय दोरा तिथून आपण ह्या साईडपर्यंत आपण शिवत आणायचं आहे. आता हे दोन्ही टोकं आपण बांधून घ्यायची, लोकर काढून घ्यायची, सुई काढून घ्यायची आहे. असं जास्त टाईट पण नाही, नॉर्मल टाईट आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि उरलेली लोकर आपण कट करून घ्यायची. तुम्हाला जर चिटकवायचं असेल तर तुम्ही 7000 ग्लूने असं तुम्ही मापामध्ये इथे चिटकवू पण शकता. ब्लॅक कलरच्या लोकरीने आउटलाईन अशी इथे स्टिच करून दाखवलं आहे तुम्हाला. आता इथे आपण डोळे पण चिटकून घेऊया. आता हे आपण स्माइली फेस बनवल्यानंतर आपण त्यांना आईस लावायचे आहेत. आता हे माझ्याकडे ब्लॅक कलरचे मणी आहेत स्मॉल साईजमध्ये, तर यांनाच मी स्माइली फेसवरती आईसच्या तिथे लावणार आहे. अशी चिटकून घ्यायची आपल्याला असं. ओके. आता आपण इथे तुम्ही ग्लू गनच्या साहाय्याने किंवा B7000चा ग्लू वापरून चिटकू शकता. थोडा B7000च्या ग्लूला सुकायला वेळ लागतो. याला आपण ह्या फ्लावरला आता थोड्या वेळ सुकू देऊया. सॉरी, इथे आईस चिटकवले, या भागाला आपण सुकू देऊया. आता आपण नेक्स्ट पार्ट तयार करूया. आता आपल्याला नेक्स्ट पार्ट बनवायचा आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला मॅजिक रिंग बनवायची. पुन्हा मॅजिक रिंगमध्ये आपल्याला पुन्हा 1 चेन घेऊन मॅजिक रिंग पॅक करायची आहे आणि 12 हाफ डबल क्रोशे करायचे आहेत. पहिला हाफ डबल क्रोशा, दुसरा हाफ डबल क्रोशा, तिसरा हाफ डबल क्रोशा. आता असं आपण हे रिंग पूर्ण 12 हाफ डबल क्रोशाची कंप्लीट करून घेऊया. हे 12 हाफ डबल क्रोशे झाले. मॅजिक रिंग टाईट करून घ्यायची आहे आणि स्लिप स्टिच करून घ्यायची आपल्याला. वन चेन. आता आपल्याला सेम स्टिचमध्येच आपल्याला इथे सेम स्टिचमध्येच आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे.
सेम स्टिचमध्येच पुन्हा एक अजून हाफ डबल क्रोशा करायचा आहे. अशा आपल्याला एक स्टिचमध्ये 2 हाफ डबल क्रोशा करायचा आहे. प्रत्येक स्टिचमध्ये आपण 2-2 हाफ डबल क्रोशे करणार आहोत. आता आपण स्टार्टिंगला पहिले 6 हाफ डबल क्रोशे करून घ्यायचे आहे, कारण आपल्याला ह्या 6 स्टिचमध्ये रबर बँड पण अटकवायचा आहे. त्याच्यामुळे आधी पहिले आपण 6 हाफ डबल क्रोशे करून घेऊया. पहिला झाला, आपण 6 हाफ डबल क्रोशे करून घेऊया. आता इथे आपण 6 डबल क्रोशे बनवून घेतले आहे. सहा हाफ डबल क्रोशे बनवल्यानंतर आपल्याला इथे रबर बँड अटकवायचं आहे. तर आपल्याला असं हे जे रबर बँडच्या खालून हा आपल्याला मॅजिक रिंग टाकायचा आहे आणि दोरा गुंडाळून आपल्याला पुढच्या चेनमध्ये, ही जी चेन आहे त्या चेनमध्ये आपल्याला पुन्हा 2 हाफ डबल क्रोशे करायचे. पुढच्या चेनमध्ये आपण हाफ डबल क्रोशा करणार आहोत. हा जो लोकरीचा दोरा आधी आपण कट करून घ्यायचा, कारण तो आपल्याला मध्ये अडचण येते. त्याच्याने उरलेली लोकरी कट करून घ्यायची. आता ह्या लोकरीला आपण ह्या पुढच्या स्टिचमध्येच आपल्याला पुन्हा दुसरा हाफ डबल क्रोशा करायचा आहे. आणि जर तुम्हाला तो स्किप करून पुढे घ्यायचा असेल तरीही चालू शकतो. आता आपण त्याला स्किप करूया. चला ठीक आहे, आपण त्याला स्किप करून घेऊ आणि पुढच्या चेनमध्ये तो स्किप करून पुढच्या चेनमध्ये आपण हाफ डबल क्रोशा करूया. पुढच्या चेनमध्ये आपण हाफ डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे करायचे. त्या चेनमध्ये, सेम चेनमध्ये हाफ डबल क्रोशा करायचा आहे. आता नेक्स्ट आपण एक स्किप केल्यामुळे आपल्याला आता 5 चेनमध्ये, 5 स्टिचमध्ये आपल्याला 2-2 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे. सॉरी, हाफ डबल क्रोशा करून घ्यायचे आहे. एक 2 3 चौथ्या ह्याच्यात केले. आता 5व्या ह्याच्यामध्ये आपण पुन्हा हाफ डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. आता इथे आपण नेक्स्ट जिथे आपण इथे आपण जेव्हा आपण असं केलं आहे बघा, हाफ डबल क्रोशा. आता आपल्याला पुन्हा नेक्स्ट स्टिचवरती 1 चेन स्किप करून, इथे 1 चेन स्किप करून नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे.
आता स्लिप स्टिच घेऊन घ्यायची इथे. आता आपल्याला 1 चेन घ्यायची आहे. सेम स्टिचमध्येच आपल्याला इथे 1 सिंगल क्रोशा करायचा आहे. सेम स्टिचमध्ये 1 चेन घेतल्यानंतर सेम स्टिचमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा केला. नेक्स्ट पण आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. आता आपल्याला हे सर्व पूर्ण सर्कलला सर्वीकडे सिंगल क्रोशा करत जायचं आहे. आता आपण हे संपूर्ण सर्कल सिंगल क्रोशाने कंप्लीट करून घेऊ. आता हे लास्टला आपल्याला स्लिप स्टिच घेऊन लास्ट आपण सर्कल क्लोज करणार आहोत. स्लिप स्टिच घ्यायची. आता इथे आपण स्लिप स्टिच घेतल्यानंतर 1 चेन घेऊन यार्न कट करायची. आता आपण इथे यार्न कट करताना थोडं आपल्याला धागा जास्तीचा सोडून घ्यायचा आहे लोकरीचा, कारण आपल्याला रबर बँडला फ्लावर शिवून घ्यायचं आहे. आता असं आपण ही लोकर ओढून घ्यायची आहे वरच्या साईडने आणि गाठ पक्की करून घ्यायची. आता आपले हे जे फ्लावर आहे, हे जे फ्लावरला आहे ते फ्लावर आपल्याला हे जे फेस आहे फ्लावरचं स्माइली फेस आहे हे आपल्या साईडने ठेवायचं आहे. असं ह्या पद्धतीने असं आपल्या साईडने ठेवून बॅक साईडने शिवायचं असतं आपल्याला. चला तर मग आपण आता दोन्ही पार्ट जॉईन करून घेऊया. स्माइली फेस जॉईन करताना स्माइली फेस आपल्या समोर असं धरायचं आहे आणि हा सर्कलचं हे जे ओपन बाजू पण आपल्या समोर आणि स्माइल करलेला स्माइल करतो तो भाग पण आपल्या समोर ठेवायचा आहे आणि आपण असं टर्न करून घ्यायचं आहे. आता टर्न केल्यानंतर हे जे हा जो आपल्याला जो दोन्ही पार्ट शिवण्याच्या अगोदर फुलाच्या ज्या पाकळीच्या मागच्या दोन लाईनी दिसत आहे ह्या लोकरीच्या, ह्या टाक्यांमधून ह्या स्टिचमधून आपल्याला सुई काढायची आहे आणि आपण ही जी चेन आहे चेनीच्या खालून आपल्याला सुई वरच्या साईडने ओढून घ्यायची. असं आपण टाईट केलं. आता याला परत आपण पुढच्या 2 स्टिचमधून म्हणजे 2 पाकळीच्या धाग्यांमधून सुई घ्यायची आहे, ओढून घ्यायची आहे आणि पुन्हा पुढच्या स्टिचमधून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि लोकर टाईट अशी पॅक करत जायची. परत दोन्ही लूपमध्ये सुई टाकायची. पुढच्या स्टिचमधून आपल्याला सुई ओढून घ्यायची आपल्या साईडने आणि पॅक करत जायचं आहे. असं हळूहळू आपण प्रत्येक पार्टला असं जॉईन करत जायचं आहे. सुई आणि पाकळीचे जे धागे त्याच्यातून सुई काढत जायची आहे आणि चेनमधून आपल्याला लोकर आणि सुई ओढून घेत जायची. हे असं स्टिच केलेलं दिसेल. प्रत्येक पाकळीच्या मागच्या साईडने सुई काढायची. चेनमधून आपली जी पुढची चेन आहे त्याच्यातून पण आपण सुई काढून पॅक करत जायचं आहे.
असंच आपण आता हे पूर्ण सर्कल असं शिवून कंप्लीट करून घेऊया. आपलं कंप्लीट झाल्यानंतर लास्टला पुन्हा एक चेन, लास्ट चेनमधून आपण इथे लोकर फिट करून घ्यायची. आता आपल्याला इथे लोकर हाईड करायची म्हणून आपण सुई खालच्या साईडने काढून घ्यायची. इथे आता लोकर आपण कट करून घेऊया. हे आपलं आता असं फिनिशिंगमध्ये दिसेल. उरलेली जिथे जिथे लोकर असेल तिला आपण कट करून घ्यायचं आणि हे आपलं स्माइली फेसचं रबर बँड तयार झालं आहे. स्माइली फेस हे आपल्या स्माइली फेसचे रबर बँड तयार झाले. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स नक्की करा. तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये हे बनवू शकता आणि नुसतं तुम्ही स्माइली फेस बनवून ते तुम्ही किचनसाठी रबर बँड न वापरता तुम्ही ते किचन किंवा त्याला चेन जॉईन करून तुम्ही बॅक चार्म म्हणून पण या पॅटर्नचा यूज करू शकता. इथे एक गोष्ट म्हणजे आता इथे जेव्हा आपण इथे स्मॉल बनवला आहे, हा बिग साईजचा आहे, तर स्मॉल बनवला आहे त्याच्यामध्ये इथे आपण सिंगल मॅजिक रिंगमध्ये आपण हाफ डबल क्रोशे घेतले, पुन्हा त्याच्यावरती आपण हाफ डबल क्रोशा घेतला आणि इथे मागे पण आपण इथे स्टार्टिंगला 12 हाफ डबल क्रोशे घेतले आणि पुन्हा आपण हाफ डबल क्रोशा करून सिंगल क्रोशा केला आहे. तर लॉंगमध्ये आपल्याला फक्त एकच गोष्ट चेंज करायची आहे. आपण इथे स्टार्टिंगला हाफ डबल क्रोशे घेतले तर सेकंड लाईनला आपल्याला डबल क्रोशा घ्यायचा आहे आणि इथे पण आपल्याला बॅक साईडला स्टार्टिंगला आपण हाफ डबल क्रोशे घेतले तर सेकंडला पण आपण डबल क्रोशे घेऊन एक सिंगल क्रोशेची लाईन करून घ्यायची. ओके, तुम्हाला डिफरन्स थोडा जाणवेलच याच्यामध्ये. हे स्मॉल आहे आणि हे लॉंग आहे, लांब. आपलं स्माइल. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. ओम शांती.